अनंत टिप्या रिफ्रेश व्हा। सावंतवाडी येथील एका कंपनीने गेल्या 3 महिन्यांपासून पगार आणि भविष्य निर्वाह निधीची रक्कम दिली नसल्यानं बेरोजगार युवक युवतींनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरू केलंय। यावेळी ठाकरे सेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी त्याला पाठिंबा दिलाय। सध्या तरी 134 जण आहेत आणि ही माहिती आम्हाला मॅनेजमेंटकडूनच मिळते की 134 जणांचा पगार साधारणतः 3 महिन्यांचा आहे, काही जणांचा 4 महिन्यांचा पगार आहे आणि आमचं 1.5 वर्षापासून PFची रक्कम आहे। ॲक्च्युली आम्ही आमच्या मॅनेजमेंटकडे वारंवार गेलो आहोत। याच्या अगोदर आम्ही खूप वेळा त्यांच्याकडे गेलो आहोत आणि त्यांच्याकडून आम्हाला दरवेळी वाढीव तारखा देण्यात आल्या की आम्ही तुमचा पगार 8 दिवसात देणार, 4 दिवसात देणार। आम्ही पुन्हा जेव्हा जातो त्यांनी दिलेल्या तारखेला किंवा वेळेला तर आम्हाला पुन्हा तेच सांगितलं जाते की आमचा कॉन्टॅक्ट झालेला नाही आहे, हर्ष साबळे सरांशी आमचा कॉन्टॅक्ट झालेला नाही आहे, त्याच्यामुळे पुन्हा आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतो आणि आम्ही तुम्हाला अपडेट देतो। परंतु याच्यानंतर जेव्हा आम्ही 27 तारीखला माननीय आमदार दीपक केसरकर यांच्या ऑफिसमध्ये आमचं निवेदन जेव्हा दिलं होतं तेव्हा 29 तारीखला त्यांनी आमच्यासोबत चर्चा करण्यासाठी आम्हा सगळ्या कर्मचाऱ्यांना आपल्या ऑफिसमध्ये बोलवलं होतं। परंतु सत्य परिस्थिती ही आहे की आम्हाला इथे चर्चा करण्यासाठी बोलवलं होतं, पण फक्त केसरकर साहेब या ठिकाणी 5 मिनिटं आलेत आणि 5 मिनिटात येऊन त्यांनी फक्त आपला निर्णय आम्हाला सांगितला। तो निर्णय त्यांचा असा होता की येत्या 8 दिवसात आम्ही तुमचा पगार मिळवून देण्याचा प्रयत्न करतो किंवा आम्ही तुमचा पगार मिळवून देतो आणि तुम्ही जेवढे एम्प्लॉई आहात, जेवढे बेरोजगार झालात तर त्या सगळ्यांना आम्ही तुम्हाला एका नवीन कंपनीमध्ये आम्ही जॉईन करून देतो। परंतु अद्यापपर्यंत आता 8 दिवसाहून जास्त दिवस झाले, 10 ते 12 दिवस होऊन गेलेत, परंतु त्यांनी दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्तता अद्यापपर्यंत झाली नाही आहे। म्हणून आज आमच्यावर खरोखरच फसवणूक झाली आहे आम्हा सगळ्यांची, म्हणून आज आम्हाला या ठिकाणी उन्हातान्हात देऊन बसावं लागतं। तर माननीय आमदार साहेबांना आमची रिक्वेस्ट आहे सगळ्यांच्या वतीने की आमच्यावर जी फसवणूक झाली आहे तर त्याचा आम्हाला आजच्या आज काय तो न्याय मिळालाच पाहिजे आणि आता आम्हाला यांची तोंडी आश्वासनं नको आहेत, आता आम्हाला रीतसर लेखी आश्वासनं पाहिजे। जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथेच बसून राहणार। धन्यवाद। आज खरं तर दसरा सण आहे आणि सणाच्या दिवशी या ठिकाणी मुलांना उपोषण करायला बसायला लागतं, हे खऱ्या अर्थानं दुर्दैवाची गोष्ट आहे। ही तर या सिंधुदुर्ग जिल्ह्याची भविष्यातली पिढी आहे। म्हणजे खऱ्या अर्थाने या ठिकाणी सगळे युवक आज खऱ्या अर्थानं बेरोजगार झालेले आहेत। त्यांना गेले 3 महिने पगार मिळालेला नाही आणि गेले 1.5 महिने ते पाठपुरावा करत आहेत। प्रशासनाकडे असेल, मंत्र्यांकडे असेल अथवा इथल्या राजकर्त्यांकडे असेल, वारंवार पाठपुरावा करतात की आमचा पगार मिळवून द्या, परंतु ते कुठच्याही प्रकारचं त्यांना दाद दिलेली नाही, नाहीतर त्यांना पगार मिळवून दिलेला, उलट त्यांना सांगितलं गेलं तुम्ही काय ते करून घ्या। अशा तऱ्हेची वार्ता आज ह्या मुलांकडे केली जाते। ही खऱ्या अर्थानं दुर्दैवाची गोष्ट आहे आणि या मुलांना गेली 1.5 महिने पगार न मिळाल्यामुळे आज खऱ्या अर्थानं सणासुदीच्या दिवसात, आज सणाच्या दिवशी यांना इथं उपोषण करावं लागतं आहे आणि त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे। आम्ही या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने त्यांना पाठिंबा द्यायला आलो आहे। खऱ्या अर्थाने ही कंपनी जी आहे वेरेनियम प्रायव्हेट लिमिटेड ही साबळेंची कंपनी होती आणि या साबळेंना या ठिकाणी 2019मध्ये निवडणुकीच्या काळात दीपक केसरकर यांनी या ठिकाणी उद्योजक म्हणून आणलं होतं आणि या ठिकाणी मोठमोठे उद्योजक हे साबळे आणणार अशा तऱ्हेचा निवडणुकीमध्ये केसरकरांनी प्रचार केला होता। परंतु आज या साबळेंकडून आज मुलांची फसवणूक होते आणि हे फसवणूक करून हे साबळे फरार झालेले आहेत। पोलीस स्टेशनला आम्ही तक्रार नोंद केली, या मुलांच्या माध्यमातून तक्रार नोंद केली तर ते फरार म्हणून सांगतात। गेली 15 दिवस त्यांना पोलीस शोधतायत, पोलिसांना मिळत नाही। मग अशावेळी या मुलांना प्रशासनाच्या दारी म्हणजे मंत्र्यांच्या दारासमोर बसण्याची वेळ आलेली आहे आणि अशा ठिकाणी खऱ्या अर्थानं ते योग्य दिशेने आहेत की त्यांचा पगार आज मिळवून देणं ही काळाची गरज आहे। त्यांची आज सर्वसामान्य कुटुंबातली ही मुलं आहे, गोरगरीब मुलं आहेत आणि अशा तऱ्हेचा पगार त्यांचा तात्काळ मिळावा यासाठी ती बसलेले आहेत। आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे। मुलं आहेत आणि 110 या ठिकाणी मुलं ही या ठिकाणी नोकरीला होती आणि जवळजवळ सर्व मुलांचा आज पगार या ठिकाणी झालेला नाही। 210 विद्यार्थ्यांचा जवळजवळ नोकरी वर्ग तिथं हे युवक करत होते, या नोकरदार वर्गाचा 210 नोकरदार वर्गांचा पगार व्हायचा आहे। लाक्षणिक उपोषण आहे आज सणाचे दिवस आहेत, त्यामुळे मुलांना शेवटी काय आहे लाक्षणिक उपोषण पण हक्काचं उपोषण आहे ते करणार आहेत, अन्यथा तीव्र आंदोलन यापुढे ती मुलं केली तरीसुद्धा आमचा त्यांना पाठिंबा असणार। खरं तर महाराष्ट्र राज्याचे जे शिक्षण मंत्री आहेत ते सिंधुदुर्गवासियांसाठी आम्हाला शिक्षा मंत्री आहेत। हे आता बघा भर दुपारी ऊन एवढं आहे, एवढं टेम्परेचर ऑक्टोबर हीट आहे,
सर्व विद्यार्थी इथे बसलेत आणि तुम्ही जर समोर त्यांचं ऑफिस आहे, कार्यालय आहे, तिथे धूमधडाक्यात त्यांचं सेलिब्रेशन चालू आहे, म्हणजे उद्घाटनाचा कार्यक्रम. पण त्यांचा कोणीही पदाधिकारी सकाळपासून साधी विचारपूस करण्यासाठी येत नाही आहे. ह्याच्यावरनं ह्यांचं समजतं हे जुमलं सरकार आणि हे जुमलेबाज आमदार गेले 15 वर्ष लोकांना जुमले करून आमदार म्हणून निवडून आले. विविध ह्यांचे मित्र जे फक्त फसवणूक करण्यासाठी सिंधुदुर्गात येतात आणि 5 वर्षांनी एकदा हे दीपक केसरकर उगवतात आणि लोकांना रोजगाराचा आमिष दाखवतात, गाजर दाखवतात. त्यांचे जे मित्र येतात ते 5 वर्षांनी लोकांची फसवणूक करतात आणि निघून जातात. आता हे 210 विद्यार्थी या सणासुदीचा दिवस आहे, दसरा सारखा पवित्र सण आहे आणि एवढं असून सुद्धा आज विद्यार्थी इथे रस्त्यावर बसलेत आणि त्यांचं जर तुम्ही बघितलं तर धूमधडाक्यात त्यांच्या कार्यालयाचं सजावट चालू आहे. म्हणजे खरं शोकांतिका वाटते, जे आमच्या सर्वसामान्यांच्या मतावर निवडून गेले आणि आज मंत्री झाले, कोट्याधीश झाले, कोट्यावधीचा उलाढाल करतायत, कोट्यावधीचं फर्निचर केलं, उद्घाटन करतायत नवीन ऑफिसचं आणि सर्वसामान्य 10,000साठी पगाराचे नोकर असतील, 3 महिने त्यांना पगार नाही. एवढं असून सुद्धा बिचारे उन्हात ताणात बसले आहेत. त्यांची काळजी नसणारे हे जर निकम्म सरकार असेल आणि असे निकम्मे जर आमदार असतील तर खरंच ह्याच्यावर दुर्दैव कुठलं नाही आहे. तुम्ही साधं एक विद्यार्थी बिचारे उन्हात आणत बसलेत, सकाळपासून 9 वाजल्यापासून इथं उपोषणाला बसले, 12:30 वाजले. तर कुठला जर एखादा तुमचा कुठला अधिकारी इथे येत नसेल आणि जर फसवणूक करणार असाल तर यांचे जुमलाबाद सरकार दर टायमाला जे आपण नवीन रोजगाराचा धरण आणतो, हेच काय रोजगार तुम्ही दिला सामान्य नागरिकांना आणि ही शिक्षा देण्याचं तुम्ही बंद करा. म्हणजे तुम्ही बाकीच्यांचे शिक्षण मंत्री असाल पण खरंच सिंधुदुर्गासाठी शोकांतिका आहे की तुम्ही आमच्यासाठी शिक्षा मंत्री आहात. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल.